नमस्कार शेतकरी मित्रांनो. चक्रीवादळाच्या रूपाने पुन्हा एकदा एक मोठं संकट घोंगावत आहे. फेंगल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चक्रीवादळाच्या रूपाने आता पुन्हा एकदा नवं संकट देशावर घोंगत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पश्चिम बंगालच्या खाडीवर तयार झालेले कमी दाब क्षेत्र उत्तर पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव तमिळनाडूच्या किनारपट्टी भागात तसेच कराई बहाबलीपूर दरम्यान जाणवण्याची शक्यता आहे. या काळात ताशी 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे 29 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबर रोजी तमिळनाडू पॅडेचेरीमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तमिळनाडूसह आंध्र प्रदेशच्या किनारी भाग आणि रायलसीमेचे परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार फेंगल चक्रीवादळ हे आज सकाळी 8:30 वाजता त्रिकोलीमध्ये पासून 110 किलोमीटर, नागपट्टिनम पासून 310 किलोमीटर तर चेन्नईपासून 480 किलोमीटर दूर होतं. हे चक्रीवादळ श्रीलंकेने किनारी प्रदेशाला धडकून भारतात तमिळनाडू आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. दरम्यान महाराष्ट्रात या चक्रीवादळाचा विशेष काही परिणाम जाणवणार नसून किनारी भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.